नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 7वी या परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत. तर या परीक्षेचे स्वरूप म्हणजे यामध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 मध्ये 2 विषय असतात. प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित. यामध्ये प्रथम भाषेचे एकूण 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. तर गणित या विषयाचे 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. असा एकूण पेपर क्रमांक 1 हा यामध्ये 75 प्रश्न व 75 प्रश्न 150 गुणांसाठी दिलेले असतात. तर हे सोडवण्यासाठी वेळ दिलेला असतो 1 तास 30 मिनिटे. या परीक्षेमध्ये दुसरा पेपर असतो, त्यामध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 2 विषय समाविष्ट असतात. यामध्ये तृतीय भाषा इंग्लिश याचे 25 प्रश्न 50 मार्कासाठी, तर बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न 100 मार्कासाठी दिलेले असतात. याही पेपरमध्ये 75 प्रश्न 150 गुणांसाठी दिलेले असतात व वेळ हा 1 तास 30 मिनिटे असतो. प्रथम पाहूया प्रथम भाषा मराठी. तर यामध्ये आकलन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण, मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान याविषयीचे प्रश्न समाविष्ट असतात. यामध्ये उताऱ्यावर आधारित प्रश्न, कवितावर आधारित प्रश्न, संवाद व त्यावर आधारित प्रश्न, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द, वर्णविचार, संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, वाक्याचे प्रकार, विरामचिन्हे, काळाचे प्रकार, लेखक, कवी यांची टोपण नावे, उपाधी व साहित्यिक, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार हे सर्व उपघटक यामध्ये समाविष्ट असतात. आता पाहूया गणित. तर गणितामध्ये संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, भूमिती, महत्त्वमापन, सांख्यिकी, व्यावहारिक गणित, बीजगणित एवढे घटक समाविष्ट असतात. यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, संख्यारेषा, घातांक, विभाज्य, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, लासावी मसावी, गुणोत्तर व प्रमाण, चलन, काळ, काम व वेग, सरासरी, भूमिती, शेकडेवारी, बँक व सरळ व्याज, नफा तोटा असे सर्व उपघटक यामध्ये समाविष्ट असतात. तर पेपर 2 मध्ये तृतीय भाषा इंग्लिश. यामध्ये व्होकॅब्युलरी, वर्ड पझल्स, लँग्वेज स्टडी, ग्रामर, क्रिएटिव्ह रायटिंग, रीडिंग स्किल्स या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात. तर आता आपण पाहूया बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, गटांशी जुळणारे पद, लयबद्ध मांडणी, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, तर्क व अनुमान, कृटप्रश्न, सांकेतिक भाषा असे सर्व घटक यामध्ये समाविष्ट असतात. धन्यवाद.